Good morning friends. In before video we have to learn garbage production per day. मग किती दिवसाला किती कचरा हा होत असतो हे आपण बघितलं. मग आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे क्लासिफिकेशन आणि सोर्स त्याचे काय आहेत. बघा डोमेस्टिक वेस्ट. मग डोमेस्टिक वेस्टमध्ये काय असतात त्याचे सोर्स तर वेस्ट फूड पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल्स वेस्ट, फ्रूट्स, सीड्स, स्किन्स, ग्लास अँड शीट मेटल आर्टिकल्स. बघा डोमेस्टिक वेस्टमध्ये फूड वेस्ट होतात, काही पेपर, प्लॅस्टिक पेपर, ग्लास, व्हेजिटेबलमध्ये होत असतात. काही फळे आपण फेकून देत असतो, भाजीपाला खराब झाला तो सडला वगैरे तर तो फेकतो, हा डोमेस्टिक वेस्ट झाला. ओके. इंडस्ट्रीयल वेस्ट मग याचे सोर्सेस काय केमिकल, पिगमेंट्स, स्लड्स, ॲश, मेटल्स इटीसी. मग याच्यामार्फत इंडस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे की केमिकल्स आणि राख भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे वेस्ट होत असते त्याचा सोर्स. फार्म और गार्डन वेस्ट मग फार्मच्या मार्फत काय होत असते तर लीव्स, फ्लावर, ब्रांचेस ऑफ ट्रीज, क्रॉप रेसिड्यू like straw, animal urine and dung, pesticides, remains of various chemicals and fertilizer. फार्मच्या मार्फत काय डोमेस्टिक जे वेस्ट होत असतात मग त्यामार्फत सोर्स कोणते त्याचे तर ल्यूज. बघा झाडाची पानं असतात, फुलं असतात, त्याच्या काही छोट्या मोठ्या काड्या असतात, हे जे पळत असतात तर ते काय झालं त्याचं फर्टिलायझर म्हणून त्याचा यूज आपण केला जातो, पण तो त्याचा सोर्स एक आहे वेस्टेजचा. ओके. इलेक्ट्रॉनिक वेस्ट मग इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय नॉन फंक्शनल टी व्ही सेट, सेल फोन, म्युझिक सिस्टीम, कम्प्युटर अँड देअर पार्ट्स. मग इलेक्ट्रॉनिक वेस्ट नॉन फंक्शनल असतात म्हणजे जे कामा येत नाही ते, जसं काही टी व्ही, जुने मॉडेलचे टी व्ही असतात बघा बऱ्याचशांच्या घरामध्ये, तर आपल्या घरामध्ये 2 ते 3 टी व्ही असतातच पडलेले, बरोबर. रेडिओ असेल पडलेला, सेलफोन असेल, म्हणजे मोबाईल तर आजकाल मोबाईल भरपूर झालेले आहेत, मोबाईल तर खूपच असतील आपल्या घरामध्ये, आहे का नाही. हो, प्रत्येकाच्या घरामध्ये 2 किंवा 3 मोबाईल असतात, त्यातला एक खराब झाला म्हणजे तो एक पडलेला असतो वेस्ट म्हणून, पण हा आपल्याला हानिकारक असतो. कारण काय की हा कुजतसुद्धा नाही, हा डिग्रेडेबल होत नाही, म्हणजे हा आणि त्याच्यामुळे आपल्याला हानी होत असते. बायोमेडिकल वेस्ट मग बायोमेडिकल वेस्ट काय आहे बँडेज, ड्रेसिंग, ग्लोव्ज, नीडल्स, सलाईन बॉटल्स, medicine bottle, test tube, body parts, blood etc from clinic, hospitals, blood banks and laboratories. मग हे मेडिकल जे वेस्ट आहे म्हणजे जसं की आता आपल्याला माहिती आहे, आपण दवाखाना बघितला की दवाखान्यामध्ये सलाईनच्या बॉटल्स असतात, परत इंजेक्शन असतात, ते इंजेक्शन असतात, त्याचे सिरिंज असतात, मास्क असतात किंवा हँडग्लोव्ज असतात, हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. मग याचा जर आपण पेट्रोल यायला त्याचा आपल्याला भरपूर बॅड स्मेल येत असतो आणि आपल्याला हानीसुद्धा याची होत असते. ओके. अर्बन वेस्ट मग अर्बन वेस्ट त्याचे सोर्सेस काय वेस्ट जनरेटेड थ्रू हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट, कॅरी बॅग्स, ग्लास, मेटल्स पीसेस अँड रॉड्स, थ्रेड्स, रबर, पेपर, कॅन फ्रॉम शॉप्स, व्हेजिटेबल अँड मीट मार्केट, कन्स्ट्रक्शन वेस्ट. मग बघा जे हाऊस होल्डिंग इंडस्ट्रीज असतं किंवा लार्ज इंडस्ट्री इस्टॅब्लिशमेंटच्या मार्फत कॅरी बॅग्स असतात, त्या मेटलचे पीसेस असतात, थोडे मोठे तुकडे, हे सुद्धा बाहेर पडलेले असतात, रॉड्स वगैरे, रबर किंवा काही असतं माहिती आपल्याला. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स लाईक स्ट्रोंटेनियम 10, सीरियम 141, barium 140 and heavy water etc generated from atomic energy plants. Uranium means atomic research center, न्यूक्लिअर वेपन्स टेस्टिंग सीड्स etc. बघा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जे आहे त्याचे जे सोर्सेस आहे, जसं की आता आपण बघितलं तर स्ट्रोंटेनियम 10, सीरियम 140, बेरियम 140, हेवी वॉटर यामार्फत काय होत असतं तर हीट एनर्जी ही तयार केली जाते आणि याचे हे सोर्सेस आहे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टचे. मिनिंग वेस्ट रिमेन्स ऑफ हेवी मेटल्स लाईक लीड, आर्सेनिक, कॅडमियम etc फ्रॉम मीन्स.
मग मिनिंग वेस्टच्या मार्फत जे काही लीड वगैरे असतात तर ते कॅडमियम असतात. मग यामार्फत काय होत असतं की हे त्याचे सोर्स आहे मिनिंग वेस्टचे. ओके, कळलं तुम्हाला कोणता वेस्ट कोणता कशाचा आहे, कोणता सोर्स कशाचा आहे, तर आय थिंक यू अंडरस्टँड. पुढे आपण बघणार आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट. This type of waste is easily degradable by microbes. It mainly included kitchen waste, spoiled food, fruits, vegetables, ash, soil, dung, parts of plants, etc. This waste is mainly of organic types and is called wet solid waste or wet garbage. If it is carefully decomposed, we can get compost and fuel of good quality from it. Such biofuels project have been started in many cities. बघा, बायोडिग्रेडेबल वेस्ट मग कोणते की जे काही कुजतात, मायक्रोब्स त्याला सोडवण्याचं कार्य करत असतात. त्याच्यानंतर त्याची माती बनत असते, सुपीक माती म्हणतो आपण, किंवा फर्टिलायझर, तर ते त्याला काय म्हणत असतं बायोडिग्रेडेबल वेस्ट. मग ते कोणकोणते, लाईक फूड आहे, फ्रूट्स आहे, आपल्या घरातील व्हेजिटेबल्स आहे, हे काय आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट. याला वेट सॉलिड वेस्ट सुद्धा म्हणतात आणि वेट गार्बेज सुद्धा म्हणत असतात. नेक्स्ट आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. याच्या नावातच आपल्याला कळतंय नॉन म्हणजे न कुजणारे पदार्थ, न कुजणारे वस्तू. ओके, दिस टाइप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेबल बिकॉज इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग पिरियड of time and the use of various technique. It is included plastic, metals and other similar materials. This type of waste is called dry solid waste or dry garbage. नॉन डिग्रेडेबल वेस्ट जे आहे हे इझिली कुजत नाही. बघा, आपण ऑब्झर्व जर करत असाल तर आपल्या घराजवळ जर प्लॅस्टिकची पिशवी पडलेली असेल तर ती आपल्याला महिनाही होईल, 1 वर्षही होईल, तरी ती आपल्याला 6 महिनेही होतील तरी तशीच्या तशी दिसत असते. म्हणजे ते कुजत नाही किंवा त्याचे मायक्रोब जे आहे ते मायक्रोब्स त्याला सडवत नाही, कारण ते सडतच नाही, ती जशीच्या तशी राहणारी वस्तू आहे. ओके, अंडरस्टँड स्टुडंट. नेक्स्ट आहे बघा, मेक अ लिस्ट व्हेरियस वेस्ट मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन युअर एरिया. मग आपल्या एरियामध्ये काय काय वेस्टेड असतात आणि त्याचे आर्टिकल्स कोणते. बघा, मटेरियल्समध्ये प्लॅस्टिक बॉटल दिली आहे, डिग्रेडेबल आहे, नो. डिग्रेडेबलमध्ये लिहिलं आहे नो. नॉन डिग्रेडेबल यस. रिसायकलिंग यस. रियूज यस. टॉक्सिक यस. बघा, म्हणजे प्लॅस्टिक बॉटल मटेरियल घेतलं, प्लॅस्टिक मेटल हे कुजत असतं का, नाही, डिग्रेडेबल नाही आहे म्हणून नो लिहिलं. नॉन डिग्रेडेबल ते कुजत नाही म्हणून यस आहे. मग त्याचा आपण परत पुन्हा यूज आपण करू शकतो, बरोबर. आपण प्लॅस्टिकची बॉटल जरी घेतली, आपण तिला वॉश केली तर पुन्हा तिचा आपण यूज करू शकतो, पुन्हा आपण त्याचे वॉश केली परत यूज करू शकतो. म्हणजे हे परत आपण त्याचा यूज करत असतो. आणि हा जर जाडला तर घाणेरडा स्मेल येत असतो आणि हा बॅड सुद्धा असतो. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे चार्ट हा हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट. मग हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट काय आहे. बॅड ओडर ऑफ वेस्ट. मग याच्यापासून आपल्याला घाणेरडा वास येत असतो. जे वेस्टेड असतात, सॉलिड रूपामध्ये असतात त्याचा. बघा, जर आपण बघितलं आपल्या आजूबाजूला जर आपण पिशव्या जाडल्या किंवा बॉटल्स जाडल्या औषधीच्या वगैरे, त्याचा आपल्याला वास येतो, भरपूर डेंजरस वास येत असतो आणि कोणाकोणाला त्या वासामुळे ॲलर्जीसुद्धा होऊन जाते. ओके, नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅस. प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅस. तर हे जे प्रोडक्शन आहे टॉक्सिक गॅसचं, याची सुद्धा आपल्याला म्हणजे हे सुद्धा आपल्याला हार्मफुल असतातच. डिग्रेडेबल ऑफ नॅचरल ब्युटी. मग जे काही नॅचरल ब्युटी म्हणजे नैसर्गिक जसं की आपण सुंदर होण्यासाठी आपण काही ट्यूब वगैरे लावतो, काही हे वगैरे लावतो, तर ते बॉटल्समध्ये भरलेले असतात, तर त्याचंसुद्धा आपल्याला हार्मफुल ते आपल्याला असतात. एअर पोल्युशन. मग या सॉलिड वेस्ट जे आहे त्याच्यामुळे एअर पोल्युशनसुद्धा होत असते. ओके, त्याचा धुवा जो आहे, स्मोक जो आहे तो वातावरणामध्ये जात असतो. वॉटर पोल्युशनसुद्धा होत असते, कारण ते आपण फेकलं
तर पावसाळ्याच्या मार्फत पाणी जर आलं तर त्यामार्फत किंवा नाल्यांच्या मार्फत ते कुठे जात असतं, नदीत जात असतं, म्हणजे हा वॉटरसुद्धा पोल्युटेड होत असतं. नंतर ज्या ठिकाणी ती सॉईल ज्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणची सॉईलसुद्धा काय होत असते, पोल्युटेड होत असते. जसे की जसं काही आपण बॉटल घेतलं तर बॉटल कशी जिथेच्या तिथे राहत असते, मग त्या ठिकाणची जमीन आपल्याला जशीची तशी म्हणजे कडक झालेली दिसत असते. स्प्रेडिंग ऑफ डिसीज, मग याच्यामुळे सॉलिड वेस्ट जे आहे त्याच्यामुळे जे काही स्प्रेड होतात डिसीज, म्हणजे डिसीजचा सुद्धा आजार स्प्रेड व्हायला, जसं की फॉर एक्झाम्पल आपण बॉटल उघडी असते त्याच्यामध्ये डास असतात, बरोबर. ते डास चांगले असतील का, नाही. त्या डासांच्या मार्फत आपल्याला डेंग्यू वगैरे होऊ शकतो. म्हणून हे स्प्रेड जे आजार फैलवत असतात. इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, मग याच्यापासून आपली बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय की प्लांट जे आहे तर प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांनासुद्धा याच्यापासून हानी होत असतेच. नेक्स्ट आहे नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. फर्स्ट याच्यामध्ये दिलेला आहे फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड टू कीप द सराउंडिंग क्लीन. मग प्रिव्हेंटिंग म्हणजे काय आहे की आपण जर सॉलिड वेस्ट जर आपण याची गरज कशासाठी आहे सॉलिड वेस्टचं प्रिव्हेंट करण्याची, कारण काय आपलं इन्व्हायरमेंटेड पोल्युटेड होणार नाही आणि आपला आजूबाजूचा एरिया जो आहे तो क्लीन राहणार आहे, म्हणून आपल्याला याची गरज आहे. सेकंड आहे फॉर एनर्जी ॲज वेल ॲज फर्टिलायझर प्रोडक्शन अँड थ्रू दॅट ऑफ जनरेटेड वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजे याच्यामार्फत आपल्याला एनर्जी नव्हे तर एनर्जी आणि फर्टिलायझर प्रोडक्शन जे आहे त्यालासुद्धा मदत होणार आहे. थर्ड आहे टू रेड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस थ्रू ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. मग याच्या नॅचरल रिसोर्सेस जे आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येते. जर जसं फॉर एक्झाम्पल आपण बघणार की बऱ्याचशा ठिकाणी बघा बॉटल असते, त्या बॉटलला सलाईनची ती नळी असते लावलेली, त्याच्यामार्फत झाडाला पाणी थेंब थेंब दिलं जात असते अशा पद्धतीने. ओके. फोर्थ आहे टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ अँड मेंटेन इन्व्हायरमेंटल बॅलेन्स. मग याच्यामार्फत आपली हेल्थ जे आहे म्हणजे आपले आरोग्य जे आहे ते चांगलं होणार आहे. आपण जर प्रिव्हेंट केलं सॉलिड वेस्टवरती, जर आपण त्याच्यामध्ये कंट्रोलिंग केलं थोडंफार, तर ते आपल्या हेल्थसाठीच उत्कृष्ट आहे आणि त्याची आपली काय होणार आहे, आपली लाईफ त्याच्यापासून चांगली होणार आहे, सुरक्षित होणार आहे आणि आपले इन्व्हायरमेंटसुद्धा व्यवस्थित सुरळीत चालणार आहे. इट इज नीड ऑफ द हवर टू implement solid waste management particle to avoid the possible problem due to solid waste generated from urban and industrial areas and maintain clean environmental. For this purpose we should implement measures like increasing the efficiency of production processes so that minimum waste will be generated, reducing garbage production by cycling and रिसायकलिंग अँड रियूज ऑफ वेस्ट मटेरियल. मग हे जे काही आहे तर आपण पुन्हा पुन्हा एकाच वस्तूचा वापर केला, जसं की प्लॅस्टिकची कॅरी बॅग आहे. आपण मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला आधी जी मार्केटमध्ये मिळालेली पिशवी असते तीच पिशवी जर आपण पुन्हा वॉश करून नेली तर त्याचा आपण रियूज करणार आहे आणि यामार्फत काय होणार आहे की जे इन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे जसं आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये कचरा भरपूर प्रमाणामध्ये होणार नाही आहे आणि जे हानी होणार होती ती हानीपासून सुद्धा आपण सुरक्षित राहू शकतो. ओके. सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. बघा यामध्ये फर्स्ट आहे सेपरेशन अँड कॅटेगराइज ऑफ वेस्ट. म्हणजे काय आहे तर आपल्याला जे काही डिग्रेडेबल आहे आणि नॉन डिग्रेडेबल आहे ते मटेरियल्स वेगवेगळे करून आपल्याला एका बादलीमध्ये किंवा एका टंकीमध्ये, जसं की कचरा कुंडी असेल त्या कचरा कुंडीमध्ये सेपरेट टाकायचे आहे, जेणेकरून जे कुजणार आहे ते कुजतील आणि जेणेकरून जे नाही कुजणार आहे त्याचा रियूज म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाठवले जातील. नंतर आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंगसुद्धा आपल्याला
याच्यामार्फत काय होणार आपल्या कंपोस्टिंगला मदत होणार आहे. सेल्फ लँड फिल स्लाइड्स. मग सेफ लँड फिल साईट म्हणजे काय, याच्यापासून आपली जी लँड आहे, जमीन जी आहे ती वाचणार आहे. जसं की ते डिकम्पोज होत नाही, ते मटेरियल्सपासून आपली जी जमीन कडक पडत असते ती कडक नाही पडणार, जेणेकरून त्याचा आपण रियूजसाठी आपण फॅक्टरीज वगैरे मध्ये पाठवलं तर तेवढी जागा आपली काय होणार आहे, सुपीक होणार आहे. वर्मी कंपोजिंग म्हणजे की जे डिग्रेडेबल असतात त्याला मायक्रोब्स डिकम्पोज करतात, पण जे नॉन डिग्रेडेबल असतात त्याला ते कंपोज करत नाही. म्हणून आपल्याला वर्मी जेणेकरून कंपोस्टिंग करायचं आहे, जेणेकरून कधी ना कधीतरी ते डिकम्पोज करणार आहे. नंतर आहे इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लँडफिल मेथड. मग इंडस्ट्रीच्या मार्फत जे काही मटेरियल्स निघत असतं ते आपल्याला त्याच्यावरती आपल्याला कंट्रोलिंग करायचं आहे. पायरोलिसिस म्हणजे पायरोलिसिस बघायचं आपल्याला. आता पायरोलिसिस एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल बायोगॅस आणि बायो इलेक्ट्रिसिटी. मग पायरोलिसिस म्हणजे काय की जे इंडस्ट्रीच्या मार्फत एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जे काही हार्मफुल गॅस निघत असतात किंवा इलेक्ट्रिसिटी बाहेर पडत असते, तर ते त्यामार्फत आपले नेचर जे आहे ते खराब होत असतं, दूषित होत असतं. मग ते आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षा म्हणून एक कार्य करायचं आहे. बायोमेडिसिनल वेस्ट मॅनेजमेंट इन्सिनेशन. मग जे काही हॉस्पिटलच्या मार्फत जे काही कचरा वगैरे निघत असतो त्याच्यावरती आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट, रियूज. आफ्टर यूज ऑफ मटेरियल शुड बी रियूज फॉर सम अदर प्रॉपर पर्पज. मग जे काही आपण घेतो, सपोज दॅट मी तुम्हाला सांगितलं आधी पण की आपण प्लॅस्टिकची एक कॅरी बॅग आपल्याला दिलेली आहे, आपण 8 दिवसाच्या आधी गेलो होतो मार्केटमध्ये, ती जी कॅरी बॅग दिली तीच जर आपण वॉश करून मार्केटमध्ये नेली तर देणारा सुद्धा दुसरं देणार आहे का, नाही देणार. आणि त्यामार्फत काय होणार आहे, आपल्या जोड जी आहे आधीची ती आपण फेकणार नाही, म्हणजे त्याचा आपण रियूज करणार आहे. रिफ्यूज म्हणजे काय, तर रिफ्युजल टू यूज आर्टिकल मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल लाईक प्लास्टिक अँड थर्मोकॉल. आणि जे काही नॉन डिग्रेडेबल जे कुजत नाही अशा आर्टिकल्सला आपण शक्यतो टाळणार आहे घेणे. रिसायकल माहिती तुम्हाला, प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट, फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल. मग ज्या वस्तूचा आपण पुन्हा रिसायकल म्हणजे पुन्हा आपण यूज करू शकतो अशा वस्तूच आपण सहसा घ्यायच्या आहे. रिथिंकिंग अवर हॅबिट्स ॲक्टिव्हिटीज अँड देअर consequence in connection with the use of various article of daily use. मग आपल्याला डेली आपल्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला बदलवायचे आहे. की आपण काय करतो असतो की आज खाली हात आपण मार्केटमध्ये जातो भाजीपाला घ्यायला, आपल्या घरात पिशव्या असून सुद्धा पण आपण त्या घेत नाही आणि तसंच जातो. मग काय मागतो आपण दुकानदाराला, कॅरी बॅग. मग दुकानदार कॅरी बॅग देतो. मग हे आपल्याला टाळायचं आहे, घरूनच आपण आपली पिशवी घेऊन जायची आहे. नंतर नेक्स्ट आहे रिसर्च. मग रिसर्च काय, रिड्यूस restriction the use of resources to avoid their wasted. Old material should be reused. One thing should be shared by many. Use and through type of object should be avoided. मग जे काही रिसोर्सेस असतात वेस्टेजचे त्याला आपल्याला अवॉइड म्हणजे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. रिसर्च conducting research related to reuse of materials that are temporary out of use. म्हणजे काही रिसर्च होत असतात, मग याच्यावरती रिसर्च जे असतात रिलेटेड मटेरियलच्या मार्फत, तर ते इंडस्ट्रीजच्या मधील वस्तू किंवा सायंटिस्ट हे करत असतात. टेम्पररी आउट ऑफ यूज याचा केला जात असतो. नेक्स्ट आहे
regulation and public awareness, following the laws and rules related to waste management and motivating others to do the same. म्हणजे काही रूल्स असतात, लॉज असतात, तुम्हाला आता सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि ते तुम्ही फॉलो करायचे आहे. हे आपल्याला कोणी सांगितले आहे तर वेस्ट मॅनेजमेंट जो आहे त्याने आपल्याला रूल्स सांगितलेले आहे, ते आपण फॉलो केलं तर आपलं निसर्ग जे आहे ते कसं होणार आहे, विदाऊट पोल्युशन होणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे. नंतर नेक्स्ट आहे, सम हॅबिट्स आर डिस्क्राईब बिलो. डू वी हॅव दोज हॅबिट्स? इफ सो हाऊ डज इट हेल्प इन अ वेस्ट मॅनेजमेंट? मग आपण आपल्या सवयी टाळायच्या कोणत्या आणि कोणत्या घेणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे फॉलोविंग 3R मंत्रा. रिड्यूस like reducing the waste, reuse like reuse of waste, and recycle like recycling of waste. मग आपल्याला काय करायचं आहे, 3 मंत्र कोणते लक्षात ठेवायचे? रिड्यूस म्हणजे ज्या वस्तू पुन्हा पुन्हा आपण घेणार नाही असं आपण ठरवायचं आहे. नंतर रियूज काय, आपण एकच वस्तू वारंवार यूज करायची वॉश करून. रिसायकल म्हणजे काय, पुन्हा ते जसं बॉटल वगैरे असतील तर त्याला इंडस्ट्रीमध्ये पाठवून पुन्हा त्याची रिसायकल करायचं आहे, म्हणजे दुसरी नवीन वस्तू त्याच्यापासूनच बनवायची. सेकंड आहे थ्रोविंग प्लॅस्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स, आईस्क्रीम, बिस्किट्स इटीसी इंटू डस्टबिन्स, अवॉइडिंग लिटरिंग. बघा जे काही आपण डस्टबिनमध्ये प्लॅस्टिकचे कागद, चॉकलेटच्या पन्न्या किंवा आईस्क्रीमच्या वरती आलेला ते कागदी, बिस्किटचे कागद हे जे आपण डस्टबिनमध्ये टाकतो तर डस्टबिनमध्ये आपल्याला सेपरेट म्हणून ते टाकायचे की ओला म्हणजे जसं की कुजणारे आणि न कुजणारे सारखे. ओके. अवॉइडिंग द यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग्स अँड इन्स्टेड युजिंग क्लॉथ बॅग्स ऑर बॅग्स प्रिपेअर फ्रॉम ओल्ड सारीज, बेडशीट, कर्टन इटीसी. मग आपल्याला प्लॅस्टिकच्या ज्या कॅरी बॅग वगैरे ज्या आहे ते आपल्याला अवॉइड करायच्या आहे आणि आपल्याला कशाचा यूज करायचा आहे तर कपड्याच्या पिशव्यांचा किंवा कापडी पिशव्यांचा यूज करायचा आपल्याला आहे. युजिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग, रियुजिंग ग्रीटिंग कार्ड अँड गिफ्ट पेपर. मग बघा जे काही आपण यूज करतो पेपर रायटिंगसाठी त्यात किंवा ग्रीटिंग बनवण्यासाठी किंवा गिफ्ट पॅक करण्यासाठी, तर यालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे की वेस्ट करायचं नाही आहे. जसं की आपण एका पेजवर एकच लाईन लिहितो आणि बाकीचं पेज कोरं सोडतो किंवा फाडून टाकतो, त्याचे आपण बोटच बनवतो, काहीच बनवतो, तर हे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. फिफ्थ आहे अवॉइडिंग यूज टू टिश्यू पेपर अँड प्रिपेरिंग टू यूज वन हँकरचीप. आणि आपण जो टिश्यू पेपर सध्या हल्ली आपण वापरत आहे त्याचा आपल्याला यूज टाळायचा आहे आणि आपल्याला काय वापरायचं आहे, हँकरचीप यानी रुमाल आपल्याला वापरायचा आहे. युजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लीड बॅटरी. म्हणजे लीड बॅटरी असतात, जसं की त्या लीड बॅटरी कोणत्या तर बघा तुम्हाला 20 रुपयाचा गोटा प्रत्येकाला माहिती आहे. ओके. HV सेल. मग हा HW सेल काय असतो तर हा HW सेल एवढा वापरला म्हणजे आपण पुन्हा फेकून देत असतो. मग हा आपल्याला टाळायचा आणि जो चार्जेस होत असतो त्या पद्धतीचा सेल आपल्याला घ्यायचा आहे. ओके. नंतर आहे इम्प्लिमेंटिंग व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड educating, inquiring the family and society in this regard. मग बघा जे काही आपण प्रोग्राम करत असतो, वारंवार आपण पार्टीज म्हणतो, जसं की आपण वारंवार पार्टी बनवतो, कोणत्याही कारणास्तव आपण पार्टी करत असतो, तर त्या पार्टीसुद्धा आपल्याला शक्यतो टाळायच्या आहे. याच्यामार्फत काय होतं की आपण खूप प्रकारचं सॉलिड वेस्ट, जसं की कोणी ड्रिंकिंग करत असेल ड्रिंकच्या बॉटल असतात किंवा कोल्ड्रिंक्स असेल तर कोल्ड्रिंकच्या बॉटल्स किंवा कप वगैरे हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे. अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. मग आपल्याला हे सर्व जे आहे स्ट्रॉ जे आले हे प्लॅस्टिकचे असतात बरोबर, पेन्स असतात, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात, हे सर्व आपल्याला शक्यतो टाळायचं आहे.